आज असले संघर्ष योग्य दीपक भाऊ कोराडे उपचार घेऊन बाहेर पडले. खर तर त्यांनी घरी जावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत, परंतु ते संघर्ष योद्धे आहेत, त्यामुळं दवाखान्यातून ते थेट रणांगणावर सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं पाहून आमच्या सगळ्याच गणगोताला आनंद झालाय. ही शेवटची लढाई असो की आणखी पुढे काय होणार असो, परंतु तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मिळावं आणि तुमच्यातून 1000-2000 दीपक बोराडे जन्माला यावे, एवढीच विरोबा चरणी, खंडोबा चरणी आणि अहिल्या चरणी प्रार्थना करतो. पहिली माझी सूचना अशी आहे, एखादी लढाई जिंकायची असेल तर त्यासाठी सैन्याजवळ जिद्द तर पाहिजेच, पण अंगभूत शिस्त देखील पाहिजे. इथे रामभाऊ बसलेले आहेत, बाकी काही वाचा न वाचा होळकरांचा इतिहास वाचा. होळकरांनी लढाया कशा जिंकल्या त्यातही यशवंतराव होळकरांनी अतिशय विपर्यस्त परिस्थितीमध्ये सगळ्या बाजूनं शत्रूंचा गराडा पडलेला असतो. यशवंतरावांनी लढाया कशा जिंकल्या हे समजून घे. म्हणून लढाईसाठी सैनिकांची गरज असते, पण त्याही पेक्षा शिस्तबद्ध सैनिकांची. म्हणून दीपक भाऊ, आपली 1 लाख मीटिंग चालू व्हायला पाहिजे होती, जास्तीत जास्त 1.5 लाख तुम्ही इथं पाहिजे. आता काही तुम्हाला न आवडणाऱ्या सूचना पण मी करतो की आपलं स्वागत केलं, जेसीबीतून फुलं उधळण्याच्या मी तीव्र विरोधातला माणूस. हे पहिलं तर तुम्ही अनुकरण लोकांचं करू नका, तुमचा पॅटर्न तयार करा. धनगरांनी या देशाला पॅटर्न दिलेला आहे, धनगरांनी या देशाला आदर्श दिला. सगळीकडे अतिवृष्टीची परिस्थिती असताना स्वतःला निघून घेणं आपल्या धनगरांना शोभत नाही. त्यामुळे तुम्ही नेते आहात तर नेत्यानं दिशा दिली पाहिजे. लोकांना जे आवडतं ते देतो, तो नेता नसतो. कारण मी मोठेपणातून सांगत नाही, मी मधु दंडवतेच्या सोबत काम केलेलं आहे, मी भाई वैद्यांच्या सोबत काम केलेलं आहे. आणि देशाला फक्त आता आरक्षण नाही पाहिजे, देशाला एक नेतृत्व पाहिजे. आज त्याचा अभाव आहे. महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व पाहिजे. हे घोटे तर रोजच पुढे उचलून घ्यायचे, चोरीचे पैसे आहेत सगळे. आपल्याला पॅटर्न द्यावं लागेल, आपल्याला आवडत आवडतं, पण मी या ठिकाणी करू शकतो. आपलं पॅटर्न साधेपणाचं पॅटर्न. पैशाचं उजळ करणं तुमच्याकडे आहेत का पैसे? तुम्ही त्यांची बरोबरी नाही करू शकत. आज शिंग्याची परिस्थिती आहे मराठवाड्यात, आणि अशा वेळेला आपल्याला हे शोभणार नाही. तुमचं नाव झालं पाहिजे. आम्हाला काळजी काय आहे? तुमच्या प्रतिमेची काळजी आहे. कारण आपले सगळे नेते येतात आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्यांची प्रतिमा निघून जाते, समाजाचे आंदोलन स्थगित होतात. प्रतिमेला तडे गेल्यानंतर समाजावरती विपरीत परिणाम होतो, त्याची आम्हाला काळजी. म्हणून तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव काय आहे. जे वास्तव आहे ते मी बोलतो. तुम्हाला बरं वाटावं याच्यासाठी मी बोलत नाही. सत्याशी मना केले ग्वाही, मानी येणे नाही बोलता. आणि धनगर समाजाला कडवड सत्य बोलणाऱ्या लोकांची गरज आहे, असं माझं मत. दुसरी सूचना माझी अशी आहे की आपल्याला लढाया सातत्यानं करता येत नसतात. लढायाचं तंत्र सतत माणसं जमा होणार नाही. आणि मग तुम्ही निराश व्हाल आणि तुमच्या अवतीभोवतीचा जो कार्यकर्त्यांचा वर्ग आहे
तो सुद्धा निराशेच्या गर्तेत जाईल. म्हणून कधी आराम करायचा आणि कधी लढायला सज्ज व्हायचं याचं तंत्र आपल्याला शिकावं लागलं. आणि म्हणून दिवाळीचा सण आहे. तुमचे डोळे बघितल्याबरोबर मी ओळखतो. शेवटी मी समाजशास्त्राचा डॉक्टर जरी असतो तर बऱ्यापैकी वैद्यकीय नाडी मी बघू शकतो. तुम्ही तंदुरुस्त नाही आहात. इथे वहिनी आलेले आहेत, लेकरं आलेली आहेत. कुटुंबाला तुम्ही वेळ दिला पाहिजे. दिवाळी तुमची घरी झाली पाहिजे असं माझं मत आहे. अतिवृष्टीचं संकट आहे. आपला शेतकरी संकटात आहे. हे होळकरांचं सैन्य आहे. ते शेतीवर चालतं, पगारीवर नाही चालतं. तुम्हाला काही कोणी गाड्याचे भाडे दिलेत का? है ना. म्हणजे आपलं एक आंदोलन 24 तारखेचं त्याचा खर्च कधीतरी करतो. आपण इस्टिमेट काढून हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. त्याला फार महत्व आहे. कमीत कमी 50 कोटी रुपये आपले त्या दिवशी खर्च झाले. माझं बाळासाहेब मी चुकत असून ते मला 50 कोटी रुपये धनगर समाज जो अत्यंत अभावग्रस्त जीवन जगतो, दारिद्र्यात जीवन जगतो. 2 एकर 3 एकरावरचे शेतकरी तिथे आले होते. पळून शेत मजूर करणारा, हमाली करणारा, ऊसतोड कामगार आलेला होता, मेंढपाळ आलेला होता. या सगळ्यांचे पैसे खर्च झालेले आहेत. म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे की प्रत्येक आंदोलनाचं मोजमाप झालं पाहिजे. त्या आंदोलनाचा तुम्हाला किती फायदा होतो याची मोजमाप करायला आम्ही आलेलो नाही. तुमच्यासारखे मी अनेक नेते पाहिलेले, जे नेते उभे राहिले आणि पुन्हा कोसळले. आता तुम्ही मराठवाड्यात उभं टाकला, तुम्हाला कोसळू द्यायचं नाही. आम्ही तर पक्ष चालू. आमचा हेतू तुमच्या मांडीला मांडी लावून बसून राजकारण करण्याचा नाही. मला गरज नाही आरक्षणाची, माझ्या लेकराला गरज नाही, माझ्या कोणालाच गरज नाही. हेही तुम्हाला गरज आहे ती मेंढ्याच्या पायावर कचकन पाय देऊन चालणाऱ्या मेंढपाळाच्या पोराला. आणि हे तुमच्या डोळ्यावर शेतमजुराचं पोरग बघायला लागलेलं. त्यामुळं तुम्हाला आरक्षणाबरोबर इतर कार्यक्रम पण द्यावे लागतील. तुम्हाला सरकार काही देणार नाही. कोणतंही सरकार आलं तर ते तुम्हाला फसवणार आहे. कारण तुमच्याकडे संख्या जास्त आहे, मतदान जास्त आहे. संख्या जास्त असते तिथंच प्रॉब्लेम असतो. छोटी छोटी गावं हागणदारी मुक्त होतात, मोठी गावं होत नसतात. आपलं मोठ्या गावासारखं काम. त्यामुळे तो काय करतो, तुमची इकडे जत्रा भरली की दुसरा एक मेंढक्या तयार करतो, त्याला जत्रा भरली, त्याला रसद पुरवतो. जे आता अविनाशनं सांगितलं हे वास्तव तुम्हाला मी सांगतो. आणि तुम्ही मांड्या घालून बसता. धनगराला मांड्या घालून बसून भाषण ऐकण्याची सवय नाही का? आपलं गुणसूत्र आहे, पळत राहायचं, चालत राहायचं, दररोज 35 किलोमीटर. त्यामुळे इथं भाषण भीषण करा, काय काय कोणी येत म्हणत मारामाऱ्या करायला असं नाही. मारामाऱ्यावर जर निकाल लागले असेल तर एका फटक्यात 40 वर्षापूर्वीच आपल्या पूर्वजांनाच निकाल लावून टाकला. त्यामुळे आता आपल्याला डोक्याला लढावं लागेल. तुमची पहिल्यांदा कमिटी करा. सरकार सोबत बोलणार आहे, काय बोलायचं. जसं अविनाश मला अगदी बरोबर आहे. तुमच्या पुढे माहीत आल्याबरोबर तुमचा एकही शब्द इकडचा तिकडे गेला नाही. कारण तुम्ही चौथी नापास नाही आहे आणि आम्हाला कोणाची बरोबरी पण करायची नाही. तुम्ही तुमचा पॅटर्न घडवता का नाही हे सांगा. तो घडवण्यासाठी आमची काय मदत लागते ते सांगा. महत्वाचा मुद्दा तुमचा दिवाळीचा घरचा मुक्काम झाल्यानंतर ताजेतवाने झाला की तुम्ही ठरवा की आपण कसं फिरणार आहोत. त्याच्या आधी तुमची त्या तालुक्यातली टीम तयार पाहिजे. पेपर वर्क करावं लागतं कोणती लढाई जिंकायला. उगा एखादा उचलून घराला भेटलं म्हणल्यामुळे लढाई जिंकत आहे. सरकार देणार नाही का नाही देणार याच्याबद्दल मला काही घडलं नाही. परंतु सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर इथं बसलेल्या आणि आमच्या शावड्यात पाठ फिरणाऱ्या प्रत्येकाचा अपमान आहे असं मला. तुमच्याकडे दुर्लक्ष म्हणजे गावगाड्यातल्या शेवटच्या धनगराच्या पोराकडे दुर्लक्ष. आणि आपण दुर्लक्ष करण्याजोगे लहान माणसं नाही आहोत.
म्हणून समाजाला कॉन्फिडन्स द्या की आपण लहान नाही आहोत. आपण जर ठरवलं तर सरकार कचून वाकू शकतो हे आपल्याला सांगावं लागेल. आणि म्हणून कार्यक्रम द्यायचा झाला तर आपल्याला असा देता येऊ शकतो. जसं शिवाजी महाराजांची रणनीती बघा, मल्हाररावांची बघा, यशवंतरावांची बघा, बऱ्याच वेळेला 10 पावलं मागे गेले. महाराजांनी जेवढ्या लढाया जिंकल्या त्याच्यापेक्षा जास्त लढाई ते हरले आणि तह केले. मी इतिहासाचा एक छोटा विद्यार्थी आहे, मी काय संशोधक अभ्यास म्हणून. मल्हारराव होळकरांनी सुद्धा तेच केलं, यशवंतरावांनी देखील तेच केलं. मग त्यावेळेला त्यांचे सैनिक काय करत होते? त्यावेळेला ते तलवारी बनवत होते, तलवारीला धार लावत होते, ढालीला पाणी पाजत होते, घोडे तंदुरुस्त खेळत होते. मग आता आपल्याला काय करावं लागेल? बसल्या बसल्या गावामध्ये आपलं सैन्य नाही, तुम्ही इथे आहात, तुम्हाला काय सांगायचंय? सांगू शकता ना की येणाऱ्या अमक्या तारखेच्या नंतर, दिवाळीच्या नंतर धनगरांच्या प्रत्येक गावावरती काळे झेंडे लावले जातील. दखल घेईल की नाही बाळासाहेब मीडिया? प्रत्येकाच्या घरावर, गाव आपलं असेल, गावावर मोठमोठे काळे झेंडे लावा. मी ते सांगते, कारण मी सूचना करतो, सेनापती ते देतो, तुम्हाला योग्य वाटत तर. याचा फार मोठा प्रभाव पडतो. तुम्ही 5 लाखाचा मेळावा काढणं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक धनगराच्या घरावरती, प्रत्येक धनगरवाड्यावरती, प्रत्येक पाड्यावरती, प्रत्येक आपल्या शेतातल्या झाडावरती जर तुम्ही काळे झेंडे लावले आणि वरून ड्रोन जर महाराष्ट्राचं चित्र कुणी फोटो जर काढला तर महाराष्ट्रावर काळ सावट आहे. या धनगरांनी निर्माण केलेलं काळ सावट आहे. सैन्य जागेवर फोन करता येईल. हा पहिला भाग. दुसरा भाग, तरुणांचा एक वेगळा गट तयार करा, कर्मचाऱ्यांचा वेगळा गट तयार करा. महिलांचं आपलं कुठं संघटन नाही. महिला जोपर्यंत आपल्या संघटनेत ताकदीनं पुढे येत नाही तोपर्यंत लढाया जिंकता येत नाही. आपण राहिले नेहमी जवाहरदार आहोत, आपल्याकडे महिलांचं संघटन करावं लागेल. असे वर्ग करा, असे वर्ग करून त्यातले हुशार माणसं त्यात कामाला लावा, त्यांना फिरू द्या, त्या वर्गाच्या बैठका लावा, त्याच्यामध्ये काय भाषण करायचे, काय बोलायचे पहा. सगळीकडून प्रवाह आले तर समुद्र भरत असतो. आपण काय करतो? एकच नाही करत, प्रवाह निर्माण करण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. ते करा. आणि पहिल्यांदा माझी सूचना आहे, दादा आता बोलले किंवा तुम्ही महाराष्ट्राचे नेते, माझं म्हणणं पहिलं तुम्ही मराठवाड्याच्याच नेते, मराठवाड्याचा भेद करा, आधी आपलं हक्काचं सैन्य जमा करा आणि दूर उड्डाण निघालं. तुम्ही इथे जशी इथे ताकद दाखवली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक वातावरण तयार. म्हणून पहिला बेस करा मराठवाडा, नंतर मग विदर्भात जा, नंतर खानदेशात जा, तिकडून तुम्ही पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण असा असा तुमचा दौरा असावा. 36 आपले जिल्हे आहेत, त्याच्यापैकी 6 जिल्हे सोडून द्या आदिवासी, बरोबर आहे? 30 जिल्ह्यामध्ये तुमचा दौरा असावा. त्याची आखणी कशी करायची, कुणी करायची याच्या सूचना तुम्ही करा, तुम्हाला मदत करू. आणि महत्वाची सूचना, काही भाषण मी ऐकली, बऱ्याच वेळेला काय होतं, रस्त्यामध्ये जे दगड असतात ते उतरून टाकता येतात, पण बुटातच दगड जर गेला तर चालणं अवघड. म्हणून पहिल्यांदा बुटामध्ये दगड काढावे लागतात. आज तुमच्या दृष्टिकोनातून कोणीही तुमचा शत्रू नाही. कोणत्याही समाजातल्या नेत्याबद्दल तुम्ही काहीही बोलू, माझी तुम्हाला विनंती. कोणातील नाही तुम्ही, ना कोणत्या पक्षाचे आहेत, ना कोणत्या नेत्याचे आहेत, ना कोणत्या शाखेचे आहेत. बाळासाहेब मी परत बोलतो, कारण मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपली जी सीआयडीची एजन्सी आहे, मला माहित आहे आंदोलन फोडण्यासाठी काय काय होत आहे. अगदी आपल्या शाखेचा सुद्धा वापर होतोय. माझी आपल्याला हात जोडून विनंती, आपण सगळे एका रक्ताचे गणगोत आहोत आणि हीच आपली लाईन आहे. त्यामुळे इथं शाखा बिका कोणी काढलं तर खेळताना त्याला टाळतं म्हणून आम्ही राजकीय लढाईमध्ये हे अनुभवतो. बाळासाहेबांना विचारा काय होतं त्याच्यानंतर.
त्यामुळे बंधूंनो हे टाळीतात ज्याच्या आलं त्याच्या एवढा घाणेरडा माणूस कोणी नाही त्याला धांदड म्हणून घेण्याची या ठिकाणी अजिबात नाही. त्यामुळे ही सूचना तुम्हाला करतो. आणि तालुक्याच्या जिम्मेदाऱ्या कोण कोण आता इथं धाराशिवचं मी आलाय का एक जण आले त्याची नोंद तुमच्याकडे पाहिजे. धाराशिवचे जिल्हे बीडचे आलेले आहेत, लातूरचे कोणी आलेत का? एकटे झाले का मामा? हा त्यांची नोंद तुमच्याकडे करतो. म्हणजे तुमचं प्रत्येक क्षण ना क्षण तुमचा नियोजन केलं पाहिजे. हा नाही सगळ्याच्या नंबर घेऊन उपयोगात नाही. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? कारण दीपक बाबा एडीआयकडे लातूरला आणि तिथं काहीच नाही. काय करतात आता? तुम्हाला जे आंदोलन शिखरावर गेलंय ते खाली आणायचं नाही. अरे वेळ लावून दे. नियोजन केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. लोक बोलतच असतात. सोशल मीडिया बंद करू तुम्ही, सोशल मीडिया बंद करायचं. या जगातले सगळे आंदोलन या काळात झालेले नाही. जेव्हा सोशल मीडिया नव्हतं त्या काळात जगातले मोठमोठे आंदोलन झालेले. रशियातले आंदोलन घ्या, अमेरिकेतलं घ्या, लॅटिन अमेरिकेतले घ्या. त्यामुळे सोशल मीडियावर तर तुम्ही बघून तुम्ही करू नका. हे फसवा आहे, हे मायाजाळ आहे. याचा उपयोग फक्त कनेक्शन साठी आहे. आपल्याला इथं जमायचे किती होती त्याच्यावर करत नाही. त्याच्यासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारी माणसं लागत असतात. तुम्ही आमच्याकडे नांदेडला येणार असाल तर माझी जिम्मेदारी आहे की तुम्हाला तुमच्या समोर मीडियानं दखल घ्यावी. एवढा मॉब तिथं देणं बाळासाहेबांची जिम्मेदारी आहे किंवा अविनाशची जिम्मेदारी आहे किंवा आपले जे कोणते नेते आहेत सगळे त्यांची. अशा जिम्मेदाऱ्या घ्या. नाहीतर दीपक भाऊ तुम आगे बढो आजची बैठक सुद्धा आपण 1:30ला सुरू केली असती तरी इथं बसायला झालं. म्हणजे काय केलं आपण? आणि तुम्ही इतका वेळ घातला येताना सगळं त्याच्यातून आपण काय करतो हे कुणी बोलत नाही. मी परघडपणानं बोलतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षाही समाजावर त्याचा काय परिणाम होणार आहे याचा मी जास्त विचार. म्हणून हे सातत्यानं तुम्हाला करावं लागणार आहे. न कंटाळता करावं लागणार आहे. विश्रांती द्यायची तर त्याचा उपयोग काय करायचा? रस्त्यावर आणायचं तर त्याचा उपयोग काय करायचा? सातत्यानं तुम्हाला सरकारच्या नाकात दम आणण्यासाठी जे जे करता येतं, शांत राहूनही करता येतं, बाहेर पडूनही करता येतं. हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुमची साथ पाहिजे. नाहीतर आम्ही आलो काल गेलो चालल्याला तिथं भाऊसोबत फोटो काढला, लई भारी झाला, उपयोग नाही, शून्य. लक्षात. आणि आता तुम्ही बघा उपद्रव मूल्य पाहिजे. अरे लोकशाहीमध्ये द्रव मूल्य असेल तर उपद्रव मूल्य. द्रव मूल्य नाही. आता आपलं एकच द्रव मूल्य आहे ते म्हणजे छातीमध्ये फेकलेला अंगार. आणि हा अंगार एकतर जग जाळील नाहीतर स्वतःला जाणून घेईल. 50 कार्यकर्ते तुम्हाला मिळाले की तुम्ही ऑलरेडी पॉप्युलर झालेले आहात. आता तुम्हाला काय तुम्ही म्हणला तरी मला फोटो काढायचा तरी चालला. काही वेळेला सगळे लोक तुमचा तेच करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. लोकांना सगळं कळत नसतं, कळतं म्हणून त्याला नेता म्हणतात. त्याच्याकडे ती दृष्टी पाहिजे, त्याच्याकडे ती व्हिजन पाहिजे. ते व्हिजन तुमच्यामध्ये यावं अशी मी खंडोबा चरणी प्रार्थना करतो.